आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मैदानात उतरले आहेत। आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी उपोषण सुरू केलंय। सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला सर्व 288 उमेदवारांसह मैदानात उतरू असा इशारा त्यांनी दिलाय। बघूया एक रिपोर्ट। एक संघर्ष योद्धा, एक ध्येय आणि मागणी एकच, ती म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलाय। शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अध्यादेश काढलेला, ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण। फडणवीस साहेब आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाहीये, ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे। त्याच्यामुळं त्यांनी दखल घेतली पाहिजे, त्यांनी प्रश्न मार्गी काढला पाहिजे। ते काढतच नाहीत, ते लोक फोडणार, काड्या करणार, मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना। नरेटिव्ह तयार केला मराठा समाजाचा। आता बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं। मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या। 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8ही मतदारसंघात मनोज जरांगे इफेक्ट दिसला। संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील 7ही मतदारसंघात महायुती सरकार विरोधात मतांच्या रूपात नाराजी दिसून आली। त्यामुळेच हाच धागा पकडत जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। सगळे सोयरे अध्यादेशाची मागणी पूर्ण न झाल्यास विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार उभे करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे। मग मात्र मग नाही खोटा निघत, त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतोय गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार। त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या, नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही। मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा, परत बोंबलू नका। ते आमदार मध्ये बोंबलत असते, 100%च पुढच्या वड्यात चाललंय। पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार आहे। त्यामुळे मी हे लावून धरणार, मिळेपर्यंत मी करत राहणार नाही। आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला। ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारण ढकललंय असं म्हणावं लागत। अंतरवाली सराटी हे गाव मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलं। मात्र आता अंतरवाली सराटी मधील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केलाय। त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमध्ये एक बैठक पार पडली। जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या बाजूने 5 आणि विरोधात 5 अशी समसमान मतं पडली। समान मतं पडल्यानं सरपंच पांडुरंग तारक यांनी उपोषण सुरू ठेवण्याच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरू ठेवण्याचा ठराव पारित झाला। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी म्हणजे ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। मात्र जरांगेंच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून मात्र विरोध दर्शवण्यात येतोय। आम्हाला वाटतं की मराठा गरीब समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना, बेरोजगारांना फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। ते जे सरकार चांगलं करेल या सगळ्या संदर्भात तर आम्हाला काही अडचण नाही। एकच आमची अडचण होती की ओबीसीचं अहित न होता जे काही करता येईल ते करा, ही भूमिका सुरुवातीला होती, आत्ताही आहे। बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असेल मराठीची विरोधात बोल, मग कळलं त्यांना, पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय। जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्या जातीचा नेता ठेवणार नाहीत, आम्ही पाडून टाकणार आहे। वेळ पडीत तिथे उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाड्याशी सोडणार नाही।
आम्ही इथून पुढे ब्रीदच ते तयार करणार आहेत. मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण त्या जातीचा नेता संपवायचा. म्हणजे त्याला जातीला मदत करता येत नाही त्याच्या, कोणालाच नाही. कुणबी प्रमाणपत्राबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय. मात्र आरक्षणाचा प्रश्न सुटण्याऐवजी प्रचंड गुंतागुंतीचा झालाय. सगळे सोयरे या शब्दावरून जरांगे पाटलांनी पुन्हा कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्य सरकारची पुन्हा एकदा कसोटी लागणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.